पापी आणि दुष्ट लोक अनेकदा श्रीमंत असतात आणि तरीही देव त्यांना इतके सुख उपभोगू का देतो असा प्रश्न तुम्हालाही नेहमीच पडत असेल. तर याचं उत्तर देणारी एक गोष्ट सांगते. ब्रह्मदेव सृष्टीची रचना करत होते. त्यांनी प्रथम सत्ययुग निर्माण केले, त्यानंतर त्रेतायुग, मग द्वापार युग आणि शेवटी कलियुग. कलियुगाची रचना पाहून ब्रह्मदेवही घाबरून गेले. तो भयानक, अविवेकी, दुष्ट स्वरूपाचा होता. त्याचे मुख पिशाच्यासारखे होते. तो कलह, क्लेश, द्वेष आणि वासनेने भरलेला होता. तो कधी हसत होता, कधी रडत होता, तर कधी हसत हसत शिवीगाळ करत होता. त्याने एका हातात जिवा पकडली होती तर दुसऱ्या हातात शिश्न. ब्रह्मदेवाने त्याला असे का करत आहे असे विचारले. त्यावर कलियुग म्हणाला, जो मनुष्य आपल्या वाणीवर आणि वासनांवर संयम ठेवतो, जो भगवंताला शरण जातो, तो माझा शत्रू आहे. पण जो खोटं बोलतो, लोकांना फसवतो, अधर्माने धन कमवतो आणि वासनांच्या अधीन राहतो, तो मला प्रिय आहे. म्हणून माझ्या काळात असे लोक ऐश्वर्य संपन्न राहतील. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तू पापी लोकांना धन व वैभव दे, पण ते कधीही समाधानी राहणार नाही. बाहेरून ते कितीही सुखी दिसले तरी आतून कायम अस्वस्थ आणि अशांतच राहतील. याची संपूर्ण जबाबदारी तुझ्यावर आहे. पुढे ब्रह्मदेव म्हणाले, हे कलियुगे, तुझ्या काळात जे लोक भगवंताचे नामस्मरण करतील, ध्यान करतील, दान करतील, धर्माने जीवन जगतील, यांच्यावर तुझा काहीही परिणाम होणार नाही. ते नेहमी शांत, तृप्त, स्थिर मनाचे आणि निर्भय राहतील. हे करणे तुझे परम कर्तव्य आहे कलियुगे. म्हणून पुढच्या वेळी पापी व्यक्ती श्रीमंत दिसला तर त्याचा हेवा करू नका. खरी श्रीमंती सुखी आणि समाधानी राहण्यातच आहे.